या ड्रेस टाकता का? हो हो. हॅलो बॉयज, तर आम्ही दादरला शॉपिंगला आलेलो आहोत, साड्याची शॉपिंग करायला. माझ्यासोबत आहे मम्मी, तिथे आहेत प्राचीताई, इकडे आहे सुषमाताई, सगळेजण आणि आता शॉपिंग करू. तर मार्केटमध्ये आताशी फिरलोय, आता कुठं कुठं जाऊ हे तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगू. प्राचीताई काय कर, जोरात बोललास तर आवाज येईल. हाय. नाही येते आवाज. पहिलीच चुकी झाली, आम्हाला यायचं होता वेस्टला, आम्ही आलो होतो ईस्टला. आता मला सांगा, विचारायला पाहिजे ना, नाही विचारला. हे बघ, चुकी झाले तरी सोना चेक करतात. हे बघ, काहीतरी फायदा झालाय, चुकलोय तर बघू जाऊ. घालून नको ना. तर आम्ही आता पहिले खरेदी केलेली आहे त्या सोन्याच्या दुकानामधून. 1 ग्रामचा सोना घेतला ईस्टमधून, जिकडे आम्ही चुकलेलो. आता आम्ही ब्रिजवरनं परत वेस्टवर जाऊ. परत त्यांना एक दुकान दिसलंय, श्रीजय आर्ट ज्वेलरी. आता बघू, इथून एक बांगडी राहिलेली आहे ताईची घ्यायची मधली, ती बघू भेटते का. चला. तर या दुकानातून आम्ही बांगड्या घेतलेल्या आहेत आणि हर्षिता आणि श्रेयाला पण काहीतरी आम्ही बांगडे वगैरे घेतलेले आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं खूप लेट झालेलं आहे, 12:30 निघायचं होतं. कुठे बोलली काय आता परत रेल्वे स्टेशन जिथे आलो ईस्टला, आता परत वेस्टला जाऊ. एकदा चुकलोय, आता परत नको चुकायला. बघू आता कुठल्या दुकानात जाऊ, आम्ही तुम्हाला सांगतो. पहिले कुठं तर आम्ही खायला बघतो काय भेटते काय. लगेच हो झाले. तुम्ही 1049 वाली पण आहे बघा त्याच्यामध्ये, तुम्हाला चालेल. 1049 तक्षशिला ही तुमची कमी वाली 900. कितीला आलो? 3ला आलो. 3ला. वाजले 5. 2 तास. बायकाने ना डोकाचा 7 झाले ना. त्या बघा, तरी पण अजून आम्ही साडे मोजतायच. एवढ्या साड्या घेतल्यात, एवढ्या साड्या घेतल्यात. अजून बाकी आहे. शर्ट पीस, पॅन्ट पीस. अजून ह्या घेऊ का? आता बोलली होती किती साड्या आहेत? वाईन संपला. अजून साड्या काय मोजतोच आहेत, घ्यायच्याच आहेत. मला नंतर दाखवतो 200 कितीला किती बिल होतं. 284. 284. तर बघा तिथे साड्या झाल्या आमच्या. दीपक स्टोअर मध्ये काकांनी हेल्प हे केली. काका खूप हेल्पफुल आहेत. किशोर कुमार दादा सांगा ना शॉपचं हो नाव. बोलला किशोर कुमार. थँक्यू सो मच. तर बघा बांधून किती असे बोचके होतात तर हातात. कशी वाटली आमच्याकडची कलेक्शन, कसं वाटलं जे असेल तुम्हाला जसं अनुभव आलेला आहे आपल्याकडे तो तुम्ही ताईचा इंटरव्ह्यू झालेला आहे बघा. इकडे ना श्रीराम करेन कोई करतो श्रीराम डालाय आणि इकडे एसीपीचा बद्दल इंटरव्ह्यू रवींद्र झालाय. पवार आता काय बोलते बघू आपण. पवार साहेब माझा 7:30 आता गणेगंज काका की चाहिए एसीपी पवार हाँ फोन वो किशोर कुमार मध्ये आम्ही आलेलो आहे. हे बाबूभाई जे काका आहेत ना ते खूप हेल्पफुल आहेत. म्हणजे जे आपल्याला व्हरायटी हवी आहेत ते सगळे आणून देतात आम्हाला. म्हणजे ते अजिबात कंटाळत नाहीयेत की नाही. आता काही काही लोक असतात ना की खूप इरिटेट करतात, त्याच्यामुळे ते घ्या घ्या असं अजिबात नाही करत. ते सगळं आणून आम्हाला दाखवतात, हेल्पफुल आहेत खूप. आणि जर तुम्हाला स्वस्त म्हणजे आणि खूप व्हरायटीमध्ये बघायचं असतील तर तुम्ही नक्की व्हिजिट करा किशोर कुमार. ते वेस्ट साईडला आहे हे शॉप, ईस्ट साईडला आहे शॉप, तर नक्की व्हिजिट करायचे. प्रोडक्ट प्राइसिंग वगैरे
कशा प्रोडक्ट वाटल्या? तर खूपच छान आहे तिथे, क्वालिटी पण एक नंबर आहे. व्हॅल्यू फॉर मनी. हा, व्हॅल्यू फॉर मनी आहे. स्वस्त मध्ये सगळं छान मध्ये मिळालं आम्हाला. थँक्यू. आणि काय सुझाव तुमचे? तुझ्या म्हणजे हा जर तू काय बोलू तुम्हाला जर आवड म्हणजे इथे बघायचं असेल तर नक्की विजिट करा इथे. आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे इथे. नाही येऊ आमच्यासाठी शकता सुझाव तुम्ही. म्हणजे किशोर कुमार साठी काय म्हणजे सुझाव? त्यांना म्हणजे तुम्ही काय इम्प्रुव्हमेंट केली Yes, पाहिजे लाईक yes, असं yes. जरा हे जागा वाढवा. जागा वाढवा तो एक महत्वाचा इशू. मला तेच बोलायचं होतं. कंजेस्टेड. कारण आम्हाला जागा खूप पेंटिंगला congested राहावं आहे. लागतं त्याच्यामुळे. बाकी आम्हाला काय पेन अलिबागलाच यायचे. ठीक आहे. आम्ही इकडे मुंबईला अगोदर होतो ना, आम्ही किशोर कुमार मध्येच यायचो. ड्रेस टाकता का? हो बरोबर. कुमारवाल्याने आम्हाला गाडी दिले पण प्राचिताने अजून सामान आणायला गेलं. झाले 10 मिनिटं तरी आले नाहीत. ओला बुक करून दिलं. बघितलंच किती चांगलं आहे. आणि फेअर पण आम्ही नाही भरलेलं. खरंच जर तुम्ही शॉपिंग करायचं असेल तर किशोर कुमारला जरूर या. आणि हे कधी येतात मला कळत नाहीये. फेअर वाढेल बघू अजून किती मिनिटात येत आहेत. तो किशोर कुमारवाला माणूस देव माणूस निघालाय. नाश्ता पण दिलाय आम्हाला, ओला करून दिली आहे त्याने आम्हाला. का तर त्याला चांगले रिव्ह्यूज दिलेत आम्ही. नाही नाही, साड्या आम्ही विकत पण घेतल्या. खूप चांगला माणूस आहे. बोलायला पण आणि तिथले जे लोक आहेत ना ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत. आवडलं आपल्याला. किशोर कुमारचे आम्ही रिव्ह्यूज देऊन दमलो आता. हा आमचा व्लॉग आजचा इकडेच संपेल. जर आवडला असेल तर लाईक करा. इकडं ताईला पण दिलं, ताई पण देते. त्यांनी दाबेली मग्न आहेत. दाबेली खातो हातात नाही आली तर लगेच मग. आणि आपला व्हिडिओ इथेच एंड करूया. बाय बाय.